नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परम्स यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण एक अतिशय सुंदर असा विषय घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे आपल्या मुलासोबत पालकांचं बिहेवियर कसं असतं आणि कसं असलं पाहिजे. बहुतांश वेळी काय होतं की प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये वाटत असतं की आपला मुलगा किंवा आपला पाल्य जो आहे तो अतिशय हुशार असला पाहिजे आणि प्रत्येक वेळी तो यशस्वी झाला पाहिजे. आपण कम्पेअर करतो की दुसऱ्या मुलासोबत, आपला मुलगा आणि दुसऱ्याचा मुलगा, शेजारच्या मुलासोबत, नातेवाईकांच्या मुलासोबत आपण त्यांना कम्पेअर करतो आणि आपण त्यांचं फेल्युअर ठरवतो. ॲक्च्युली फेल्युअर हा विषय मुलांच्या बाबतीत येतच नाही. एकतर तो विषय असा असतो की सक्सेसफुल, कमी सक्सेसफुल किंवा मीडियम सक्सेसफुल किंवा जास्त सक्सेसफुल, हा विषय आपण आपल्या मुलाच्या बाबतीत आपण ठरवला पाहिजे. अनसक्सेसफुल किंवा फेल्युअर हा विषय, ही व्याख्या आपण आपल्या पाल्याच्या किंवा आपल्या मुलाच्या जीवनातून आपण ती काढून टाकली पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपण आपल्या मुलाला शेजारच्या मुलासोबत किंवा इतर नातेवाईकांच्या मुलासोबत कम्पेअर करून देणं हे सोडलं पाहिजे. बिकॉज काय होतं की आपण ज्यावेळेस आपण कम्पेअर करतो की आपल्या मुलाला दुसऱ्या मुलासोबत, त्यावेळेस नेहमी आपल्याला वाटतं की आपला मुलगा कुठेतरी कमी आहे. पण त्याऐवजी आपण जर त्या मुलाच्या कमीपणा किंवा त्यातल्या कमी गोष्टी काय आहेत ह्या शोधून काढल्या आणि त्याच्यावरती जर आपण काम केलं तर दॅट्स बेटर फॉर दॅट फ्युचर ऑफ दॅट चाइल्ड. सो मी तुम्हाला सांगू इच्छितो की कम्पेअर करणं हा म्हणजे एकतर कम्पेअर करायला जायलाच नाही पाहिजे आणि केलंच नाही पाहिजे. कारण अनसक्सेसफुल किंवा फेल्युअर हे मुलांच्या बाबतीत आपण आत्ताच ठरवू शकत नाही. एखादा मुलगा शाळेमध्ये कमी मार्क्स घेतो किंवा खेळामध्ये कमी असतो किंवा त्याची बुद्धिक्षमता कमी असते, तर आपण लगेच त्याला आपण असं सांगू शकत नाही की हा फेल्युअर आहे किंवा हा आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. काही मुलांचं माइंड डेव्हलपमेंट त्या वयानुसार ते डेव्हलप होत असतं आणि इट्स डिपेंड ऑन देअर जेनेटिक्स. कसं असतं, ते रक्तातच असतं. जर वडिलांचं किंवा पालकांचं जर हे असेल, बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्तेची क्षमता जास्त असेल, तर एक मुलगा असतो तो अतिशय, समाजामध्ये असे अनेक मुले आहेत ते की ज्यांना जन्मल्यापासून त्यांचं टॅलेंट असू शकतं. आणि आपण एक चूक करतो की आपल्या मुलाला त्यांच्या मुलासोबत कम्पेअर करतो. प्रत्येकालाच जन्मतः सर्व बुद्धी किंवा सर्व विषयाचं ज्ञान नसतं. तर काही मुलांना त्या वेळी किंवा थोड्या वेळानंतर किंवा त्या वयामध्ये ते ज्ञान येत जातं. काही मुलं अभ्यासात हुशार असतात, काही मुलं खेळामध्ये हुशार असतात. तर आपण पालकांनी काय केलं पाहिजे की आपल्या मुलाचा कुठला गुण, म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये तो जास्त प्रगती करू शकतो हे आपण शोधलं पाहिजे. जेणेकरून आपण त्या मुलाला इतर मुलांसोबत कम्पेअर न करता आपण हे शोधलं पाहिजे की आपला मुलगा कुठल्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करू शकतो किंवा खेळामध्ये तो जर हुशार असेल, पारंगत असेल, तर कुठल्या खेळामध्ये तो करू शकतो करिअर, तर त्या खेळामध्ये तुम्ही लक्ष द्या. असं म्हणत नाही की अभ्यासाकडे दुर्लक्ष केलंच पाहिजे. अभ्यास तर प्रत्येक शाळेमध्ये शिकवला जातो, पण अभ्यासाव्यतिरिक्त आपण आपल्या मुलांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये काय आपण देऊ शकतो, तर हे महत्त्वाचं आहे आणि हे आपण केलं पाहिजे. तर आजच्या काळामध्ये कॉम्पिटिशन हे खूप वाढलेलं आहे. तर आपल्या मुलाला त्या कॉम्पिटिशनमध्ये ढकलून त्याचं आयुष्याचा जो आनंद आहे तो घेण्याच्या ऐवजी आपण जे त्यांना प्रेशराईज करतो किंवा हे केलंच पाहिजे, ते झालंच पाहिजे. बहुतेक पालकांचा समाजामध्ये सन्मान चांगला असतो आणि ते चांगले असतात, त्यांचा उच्च दर्जा असतो. तर त्या पालकांना असं वाटतं की माझ्या मुलांनी पण माझ्यासारखंच झालं पाहिजे. बट काय असतं, आपण ज्या लेवलला विचार करतो ते लेवल आपली खूप पुढची असते. आणि मुलगा कसा असतो, आपला लहान असतो. तर त्या लहान वयामध्ये आपण आत्तापासूनच त्याला एवढं प्रेशर देणं हे एक चुकीचं असतं. काही पालक आपल्या मुलाला मोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन देतात, मोठी फीस भरतात, त्यानंतर शिकवण्या लावतात. शिकवणीची पण खूप मोठी फीस असते. आणि एवढं करून जर आपल्या मुलाला चांगले मार्क्स नाही आले आणि दुसऱ्याचा मुलगा चांगले मार्क्स घेऊन येतोय, त्यावेळेस पालक काय करतात की नाराज होतात, दुःखी होतात की ह्या मुलांनी, मी माझ्या मुलासाठी एवढं केलं आणि माझ्या मुलांनी एवढे कमी मार्क्स आणले आणि त्या मुलाला पण सेम शिकवणी होती आणि सेम
स्कूल होतं तर त्या मुलांनी जास्त मार्क घेतले. तर हा विचार म्हणजे हे कंपॅरिझन जे आपण करतो हे आता ह्या ठिकाणी आपण कम्पेअर न करता म्हणजे आपण काय करतो की आपला मुलगा फेल्युअर झाला आणि त्यामध्ये अजून घरामध्ये आणखीन एक मुलगा जर असेल, 2 मुलं असतील आणि त्यात जर आणखीन छोटा मुलगा असेल किंवा मोठा मुलगा असेल, एखादा मुलगा हुशार असेल आणि एखादा मुलगा थोडा त्यापेक्षा कमी हुशार असेल. मी हुशारीची व्याख्या पण अशी सांगतोय की हुशार आणि कमी हुशार. जसं की फेल्युअर हा विषय आपण काढून टाकलेला आहे, तसंच सक्सेसफुल, कमी सक्सेसफुल, जास्त सक्सेसफुल आणि खूप जास्त सक्सेसफुल. तसंच आपण म्हणूया की आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगू शकतो, तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की कमी हुशार, जास्त हुशार, आपण एवढंच बोलायचं आपल्या मुलाला. आणि जर आपण आपल्या मुलाचा करेज वाढवला तरच तो पुढे जाणार आहे. नाहीतर प्रत्येक वेळेस आपण जर त्याला मग बोलत चाललो की अरे तू काहीच करत नाहीस, मग तो काय डिप्रेशनमध्ये जातो आणि तो पूर्णपणे त्याला पण वाटतं की अरे आपण म्हणजे आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. तर हे करणं आधी सोडलं पाहिजे आपण, कारण आपण एक चांगले पालक आणि चांगली जिम्मेदारी जर आपल्याला पार पाडायची असेल तर आपल्या पाल्याबद्दल, आपल्या मुलाबद्दल आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, त्याला मोटिवेट केलं पाहिजे, जेणेकरून आपण इतरांसोबत कम्पेअर न करता. आणि आपला दृष्टिकोन असा पाहिजे की आपण आपल्या मुलाला आपल्या मुलाच्याच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, जेणेकरून शेजारच्या दृष्टीने किंवा नातेवाईकांच्या दृष्टीने जर पाहायला गेला तुम्ही तर नक्की तुम्ही दुःखी व्हाल. कारण शेजारचे काय करणार आहेत की फलाण्याच्या मुलांनी हे केलं, फलाण्याच्या मुलांनी ते केलं आणि नातेवाईक पण हेच करत आहेत. तर त्यामुळे आपला मुलगा आपल्याला कसं घडवायचं आपण आपल्या हातात आहे ते. तर आपण मोटिवेट करूया त्याला आणि आपणच त्याला करेज वाढवून देऊया. तर आपण त्याला फेल्युअर हे समजून सांगण्यापेक्षा आपण त्याला सक्सेस कसं आहे आणि सक्सेस कसं डिपेंड होतं हे आपण त्याला समजून सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही जे मोठ्या शिकवण्या वगैरे हे करताय तुम्ही ठीक आहे, बट आपला मुलगा कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त कार्यरत आहे म्हणजे कार्यक्षम आहे, क्षमता त्याची कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त आहे. सपोज अभ्यासामध्येच असेल, पण अभ्यासामध्ये कसं असतं की आता मुलाला 4-5 विषय असतात, बट त्या कुठल्या विषयामध्ये, गणितामध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, संस्कृतमध्ये आहे, कुठल्या एखाद्या विषयामध्ये तो परफेक्ट असेल किंवा त्याला जास्त विषयाची आवड असेल त्या विषयामध्ये त्याला आपण जास्त वेळ द्यायला सांगू आपण, म्हणजे जेणेकरून अभ्यासाची आवड निर्माण होईल. मग तिथून आपण थोडा वेळ दुसऱ्या सब्जेक्टसाठी, थोडा वेळ दुसऱ्या सब्जेक्टसाठी आणि मग राहिलेला वेळ आपण त्यांना खेळासाठी देऊया. आपण आपल्या मुलांना खेळायला जा किंवा दुसरं कुठलं काही तुला जे आवडतं ते कर हे सांगायची गरज लागत नाही. आणि उलट अभ्यास कर हे आपण त्यांना सांगावं लागतं, कारण अभ्यास हा त्यांच्या आवडीचा विषय नसतोच. तर ती आवड आपण निर्माण केली पाहिजे, जेणेकरून त्याला ज्या आवडी आहेत त्या आवडीमधूनच आपण त्यांचा अभ्यास निर्माण केला पाहिजे, जेणेकरून तो अभ्यासाकडे वळेल. हे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण ॲज अ पालक म्हणून, ॲज अ पॅरेंट्स, ॲज अ टीचर म्हणून आपण आपल्या मुलांना घडवण्यासाठी आपण आपल्या मुलाला आपल्याच दृष्टीने पहा, मग तो एका दिवशी बरोबर सक्सेस होईल. तर मी ह्या व्हिडिओतून एवढंच सांगू इच्छितो की आपल्या मुलांना जर घडवायचं असेल ते आपल्याच हातात आहे. मित्रांनो, आपण पालक म्हणून आपण ही जबाबदारी पार पाडूया आणि मला आशा आहे तुम्ही हे तुमच्या मुलाबद्दल, तुमच्या पाल्याबद्दल हे कराल. धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशा अनेक नवनवीन व्हिडिओसाठी आमच्यासोबत कनेक्टेड राहा. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक यू.